जिल्ह्यातील तिरोडा येथे महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ धम्मध्वज यात्रा धम्मदर्शन कार्यक्रम आज शहीद मिश्रा मैदानावर आयोजित करण्यात आला होता। धम्मध्वज यात्रेचे भ्रमण तिरोडा शहरातून करण्यात आले। भंते विनाचार्य सह इतर भंते देखील कार्यक्रमात उपस्थित होते। उपासिकांनी भंते विनाचार्य पुष्प वर्षाव करून स्वागत केले। महामानवांच्या फोटोला माल्यार्पण दीप प्रज्वलन करून बुद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी भंते विनाचार्य यांनी महाबोधी महाविचार मुक्तीसाठी एकत्र होऊन दिल्लीत येण्याचे आवाहन केले। सुप्रसिद्ध विकास राजाचे संगीतमय प्रबोधन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित झाले होते। गोंदियाहून प्रतिनिधि अमरदीप बड़के। आज 21 सितंबर को तिरोडा में एक महाजनसभा संवाद हुआ। इस यात्रा का सबसे बड़ा प्रोग्राम था तिरोड़ी में, और तिरोड़ी की जनता ने संकल्प लिया कि आने वाली 12 फरवरी 2026 को महाबोधि महाविहार मुक्ति की तारीख दिल्ली में लिखी जाएगी। यहाँ से हजारों की संख्या में महाबोधि महाविहार मुक्ति के लिए दिल्ली पहुँचेंगे। और तिरोड़ा और भंडारा और गोंदिया का इतिहास है कि यहाँ के क्षेत्र से बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी जब संविधान सभा में गए थे तो भारत के संविधान को लिखने का मौका मिला। तो आज इस बार फिर तिरोड़ा और भंडारा और गोंदिया की जनता को मौका मिला है कि दिल्ली पहुंचकर महाबोधि महाविहार को मुक्त करने का इतिहास लिखा जाएगा। आपका जो आंदोलन था उसमें आपको जेल में भी डाला जा सकता है, इसके बारे में आप क्या बताएंगे? आंदोलन होने का हिस्सा ही होता है कि जब कोई आंदोलनकारी आंदोलन करता है तो उसके मनोबल को और उसके शक्ति को गिराने के लिए जेल भेजा जाता है। कि जब उनसे कुछ बस नहीं होता, उन्हें ना तो डराया जा सकता, ना धमकाया जा सकता, ना खरीदा जा सकता, तो झूठे मुकदमे लगा के जेल भेजा जाता है। पर जेल भेजने का मतलब ये नहीं कि वो डर जाएंगे, मनोबल गिर जाएगा, बल्कि जेल जाने का मतलब है कि महाबोधि महाविहार मुक्ति की लड़ाई और तेज गति से पूरे देश में फैलने लगी है। और देखा हजारों की संख्या में लोग एकजुट हो रहे हैं महाबोधि महाविहार मुक्ति की अभी से ही खुशियाँ लोगों में आने लगी है। दिल्ली की जो रणनीति है उसके बारे में आप क्या बताएं? रणनीति है कि दिल्ली को जाम करेंगे। 7 दिन तक महाबोधि महाविहार मुक्ति के लिए पूरे देश से बहुत समाज दिल्ली में बैठकर जाम लगाएंगे जब तक मोदी और नीतीश की नींद हराम नहीं हो जाती और बीटी एक्ट रद्द नहीं हो जाता। या ठिकाणी उपस्थित सर्व उपासिका महाबोधी महाविहार समिती तालुक्याचे समितीचे सर्व पदाधिकारी 15 पाऊण महिन्यापासून रात्रंदिवस एक करून हा जो कार्यक्रम आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेले आहेत ते आपण बघतच आहात। महान त्यागी आदरणीय विनाचार्य भंते यांनी जो विडा उचलला की महाविहार मुक्ती आंदोलनाचा आम्ही हा मुक्त करू, म्हणजे विहार मुक्त करू, आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। आमच्या या तिरोडा वासियातर्फे जो धम्मदान झालेला आहे तो सुद्धा धम्मदान आम्ही त्यांना दान केलेला आहे। आणि तो कशासाठी? महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी। या शेंडीवाल्यांनी या चुटीवाल्यांनी त्या 31-34 वर्षापर्यंत त्यांनी जो त्या ठिकाणी दबा धरून बसलेले आहेत त्यांना काढण्यासाठी मी फक्त 2 शब्दामध्ये सांगतो, अरे इतिहासाची पानाची पायमल्ली केली, इतिहासाची पानाची पायमल्ली करून त्या पानाला केली खालती आणि वरती। अरे तुम्ही किती उपसा धरती पण बुद्धच येईल वरती, पण बुद्धच येईल वरती। आणि म्हणून आम्हाला 12 फरवरीला पुन्हा त्या भव्य आंदोलनाला सहभाग करण्याकरता मी सर्व तिरोडा तालुक्यातील उपासक उपासिकांना विनंती करतो की त्या 12 फरवरीच्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हाल अशी मी अजय वैद्य माझ्या समितीतर्फे आपणास विनंती करतो। जय भीम, जय भीम। सांगा सर, आज जो आपल्या इथं जो तिरोडा नगरीमध्ये जो आज महाबोधी महासंबंधात जे आज एक कार्यक्रम आयोजित केला होता, काय सांगाल याबद्दल? आता आपण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या तिरोडा नगरीसाठी आणि तिरोडा तालुक्यासाठी फार ऐतिहासिक अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता। हा कार्यक्रम आपल्या अस्तित्वाच्या आणि जागृतीचा सुद्धा कार्यक्रम होता। कारण की जो आपल्या भारतामध्ये जे आपले बौद्ध विहार आहेत त्या सगळ्या बौद्ध विहार हा हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे। जिथे बौद्ध विहार होते त्यांना पाडून त्या आपल्या हिंदूवादी लोकांनी ते विहार उद्ध्वस्त केले आणि ते उद्ध्वस्त करून आज त्या ठिकाणी आपले मंदिर उभे केले। त्यासाठी आपल्याला लोकांमध्ये आपल्या बौद्ध समाजामध्ये आणि बौद्धांना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। आणि आयोजित करताना एक आम्ही प्रामुख्याने लक्षात घेतलं की जोपर्यंत लोकांचा जनाधार आपल्याला मिळणार नाही, लोक आपल्या पाठीशी उभा होणार नाही, तोपर्यंत आपला हा जो आंदोलन आहे हा आंदोलन सक्सेस होणार नाही, हा परिपूर्ण होणार नाही। अन्यथा काय झालं असतं की आंदोलनासाठी फक्त 2 माणसं जर असतील तर आंदोलन होणार नाही। आपल्याला भंते विनाचार्यांनी सांगितलं की आंदोलन जर करायचं असेल तर सर्व लोक एकत्र आले पाहिजे, संघ झाले पाहिजे, एक संघ झाले पाहिजे, आणि एक संघ होतील तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी यश मिळेल। आणि यश मिळवण्यासाठी त्यांनी मराठ्याचा सुद्धा आपल्याला जो हे दिलेला आहे, दाखला दिलेला आहे, तो दाखला वास्तविक खरा आहे की एक मराठ्यांनी लाख मराठा म्हणून ते काम केलं आणि आज त्यांनी आपलं हे जिहार काढून आपली मांग पूर्ण केली। त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा सगळं एक संघ व्हावं लागेल। त्या पद्धतीनं आपण आपल्या तिरोडा तालुक्यातील सर्व
बौद्ध उपासक आणि उपासिकांना यांना सर्वांना आपण त्यांना जागृत करून त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी करू आणि हे आंदोलन पुढे नेऊ आणि महाबोधी महाविहार जो आहे त्याला आपण मुक्त करू अशी आजच्या पक्षाने आपण या ठिकाणी सर्वांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. एक समिती स्थापन केली आणि त्या समिती अंतर्गत आम्ही गावोगावी जाऊन प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन अशी जनजागृती केली की आम्हाला ही निव्वळ महाबोधी महाविहार मुक्त करायचे नाही तर आम्हाला जन आंदोलन करायचं आहे आणि ह्या जन आंदोलनातून आम्हाला एक आक्रोश असा मोर्चा काढायचा आहे आणि शेवटपर्यंत हा मोर्चा सुरू जोपर्यंत आम्हाला महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन काही थांबणार नाही. आज आपल्या तिरोडा नगरीमध्ये बरेचसे जे गावामधून जे संख्या आली आहे आणि आज काय वाटते आपल्याला कार्यक्रमाबद्दल? या प्रथम तर मी ज्या गावून आलेले जे बौद्ध उपासक आहेत त्यांना मी प्रथम साधुवाद देतो, कारण की ते जर ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले नसते तर आज ह्या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा आली नसती आणि या आंदोलनाला धार मिळाली असती. तर या जन आक्रोशामुळे असं वाटते की खरोखरच आंदोलन यशस्वी होईल आणि ह्या महाबोधी मुक्ती आंदोलनाला एक विशिष्ट असे रूप प्राप्त होईल आणि हे आंदोलन मुक्त आपला महाबोधी महाविहार हा मुक्त होईल. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.